नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सोलापूरच्या विमानतळावरून लवकरच विमानांचे उड्डाण, मंत्री जयकुमार गोरे यांचा निर्धार। माढा मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला फायदा। सोलापूर विमानतळावरून विमानांचे उड्डाण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर केला आहे। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत। त्यांच्या माध्यमातून लवकरच विमानतळ कार्यान्वित केले जाणार आहे, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता दिली। या विमानतळामुळे माढा लोकसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, मान, खटाव हे 2 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून फलटण, खटाव आणि मान तालुक्याच्या दैनंदिन सोलापूर जिल्ह्याशी संपर्क येतो। उद्योजक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना या विमानसेवेचा चांगला फायदा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, बारामती, कराड आणि कोल्हापूर येथे विमानतळे असून सोलापूर येथील नवीन विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले। 100 दिवसाच्या आत आपल्या विमानतळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही। आपण तो मार्गी लावू। कलेक्टर महोदयांनी त्याचा खूप चांगला फॉलोअप केलेला आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं 100 दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे। पण आता अडचण नाही आहे। आता केंद्रीय उड्डयन मंत्री आपल्या पुण्याचे आहेत आणि ते माझे खूप जवळचे मित्र आहेत। त्यामुळे आता आपल्याला त्या खात्यापर्यंत पोहोचायला काही अडचण येणार नाही। त्याची तातडीची बैठक आपण वेळ पडली तर दिल्लीत लावू। मुंबईत करत पण वेळ पडली तर आपण दिल्लीत लावून दिल्लीत जाऊन आपण तो विषय मार्गी लावू। कोरेगावातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात फेरीवाले आक्रमक। प्रजासत्ताक दिनी हाताला काळ्या फिती बांधून ध्वजारोहण समारंभास राहणार उपस्थित। प्रशासनाला दिला इशारा। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून देखील कोरेगाव शहरात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हॉकर झोन तयार करत नाहीत। निष्कारण अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून गेली 50 ते 60 वर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना त्रास देत आहेत। ही बाब योग्य नाही। या संदर्भात प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी लोकशाही पद्धतीने हाताला काळ्या फिती बांधून झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। हे आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाने जर दबाव तंत्राचा वापर केल्यास आझाद चौक ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगावातील फेरीवाल्यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता दिला आहे। शहरातील सामाजिक कार्यकर्ते रफिकभाई मुलानी यांच्या नेतृत्वाखाली आझाद चौकामध्ये गेली 50 ते 60 वर्षे व्यवसाय करणारे मोहसिन शेख, जावेद बागवान, राजू मुल्ला, अशोक महाडिक, सुलताना बागवान, निर्मला खोमने, अलकबीर शेख, संतोष निदान, जाहिदा चौधरी, जाकीर बागवान, शबाना बागवान, बंदेन वाज बागवान, शकुंतला काळे, दळवी, पानसिंग बघेल यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि प्रशासनाच्या वतीने फेरीवाल्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला। प्रशासनाने जर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवली तर आंदोलन छेडले जाईल आणि त्याची व्यापकता वाढवली जाईल, असा इशारा रफिकभाई मुलानी यांनी दिला आहे। भारताचे मिनी काश्मीर तापोळ्यात ऐन थंडीत वातावरण तापले। शिवसागर जलाशयातील 2 बोट क्लबमधील वाद चिघळला। प्रजासत्ताक दिनी थेट जलसमाधी घेण्याचा इशारा। भारताचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेल्या सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे ऐन थंडीत वातावरण चांगलेच तापले आहे। कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग करणाऱ्या 2 बोट क्लबमधील वाद चांगलाच चिघळला असून प्रजासत्ताक दिनी थेट जलसमाधी घेण्याचा इशारा विशाल बोट क्लबच्या सदस्यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता दिला आहे। तापोळ्यात 2 बोट क्लब असून त्यांच्यात असलेला वाद सोडवण्यासाठी पर्यटकांची विभागणी हा नियम आता जाचक ठरत असून तो रद्द करावा यासाठी विशाल बोट क्लब गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे। प्रशासन या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बोट क्लबच्या सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। या अन्यायाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी विशाल बोट क्लबचे सभासद हे शिवसागर जलाशयात जलसमाधी घेऊन आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी सांगितले। प्रशासनाकडे आम्ही शिवसागर जलाशयात वाढलेले बोट क्लब आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिलेले आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, वाईचे प्रांताधिकारी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना सविस्तर निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे कारंडे यांनी नमूद केले आहे। शिवनेरी साखर कारखान्याच्या प्रदूषण प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार आक्रमक पवित्रा कायम।
प्रांताधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन सादर। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात पिंपरी येथे असलेल्या शिवनेरी शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतकरी व पशुपालक हैराण झाले आहेत। या प्रश्नी आंदोलनाचा इशारा देऊन देखील प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे। त्यांनी चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र मी फेर निवेदन सादर केले असून आंदोलनावर ठाम आहे, अशी भूमिका सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी घेतली आहे। या संदर्भात शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता सुतार यांनी आंदोलनाबाबत पुढील दिशा स्पष्ट केली। शिवनेरी कारखान्यातून दूषित पाणी ओढ्यात सोडले जात आहे। ही बाब निदर्शनास आणून देऊन देखील प्रांताधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली नाही। त्यांनी तहसीलदारांना पत्रव्यवहार करून याबाबत चौकशी करून 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत। वास्तविक पाहता आंदोलन हे 26 जानेवारी रोजी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित असताना वेळकाढूपणाचे धोरण प्रांताधिकाऱ्यांनी राबवल्याचे स्पष्ट होत आहे। एकूणच त्यांनी या विषयात जनसुनावणी घ्यावी आणि ही जनसुनावणी साप तालुका कोरेगाव येथील मंडल अधिकारी कार्यालयात घ्यावी, अशी माझी मागणी आहे। या मागणीवर जर विचार झाला नाही तर आंदोलनावर ठाम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता। मी दिनांक 20/1/2025 रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले होते। शिवनेरी शुगर्स लिमिटेड पिंपरी येथील दूषित पाण्यासंदर्भात त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं, परंतु प्रांताधिकाऱ्यांनी ते निवेदन माझं पूर्ण वाचलं नसल्याने त्यांच्या लक्षात आलं नाही। मी 20 तारखेचं निवेदन दिलं आहे, मला आज पत्र दिलं आहे। त्या पत्रात उल्लेख त्यांनी केला आहे की 30/1/2025 रोजी आपल्या अर्जानुसार ती कारवाई करण्यात येणार नाही आणि तहसीलदारांकडे त्याची चौकशी दिलेली आहे। तर प्रांताधिकाऱ्यांनी माझं निवेदन वाचलं नसल्यामुळे प्रांताधिकारी इतर कामात पूर्णपणे लक्ष घालतात आणि ह्याच माझ्या निवेदनाच्या अनुषंगाने कुठलंही दखल न घेता उडवाउडीचा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रामध्ये चुकीची सगळी माहिती किंवा कुठल्याही कायद्यानुसार माझ्या निवेदनाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्याचा त्यांनी कुठलाही त्याबाबतची दखल घेतलेली नाही। उडवाउडीची कागदपत्र देण्यासाठी मला आज पत्र दिलं आहे दुपारी। त्यानंतर मी आज आपल्या कार्यालयात आलो असता त्यांनी मला म्हणले की प्रांताधिकारी सगळं काही करू शकत नाहीत, वरिष्ठ कार्यालयात त्या प्रदूषणवाल्याकडे आम्ही जाऊ शकत नाही। या असल्या गोष्टी प्रांताधिकारी एक जबाबदार अधिकारी या नात्यानं त्यांनी गांभीर्यानं गरजेचं असताना किंवा जनतेला न्याय देण्याचं असताना आज पाणी दूषित झालेलं आहे, लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, आज मीडिया चॅनलला बातम्या आलेल्या आहेत, तरीसुद्धा त्यांना पुरावे पाहिजे। जर पुरावे पाहिजे होते तर त्यांनी मिटिंग घ्यायची होती, मिटिंगमध्ये ते मी पुरावे सादर केले असते ना, परंतु माझा तक्रार अर्ज असल्यासारखे त्यांनी कागदपत्रावर कुठलीही कारवाई न करता त्यांनी चुकीच्या पद्धतीने एक अवलंबला प्रकार केलेला आहे। तरी त्यांनी अजूनही लक्ष देऊन तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी, अन्यथा मी 26 जानेवारी रोजी मी आंदोलन करणार आहे।